नमस्कार मित्रांनो, ऋतिका रिव्ह्यू या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा 27 जूनचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये आता इथे पोलीस स्टेशनमध्ये साहेब आलेली असते. तेव्हा लगेच शेकावत म्हणू लागतो, साहेब तुम्ही इकडे? अहो तुम्ही कशाला आलात? मला बोलावलं असतं तर मी लगेच हजर झालो असतो. त्याच वेळेस आता साहेब म्हणू लागते, हे बघ शेकावत, आज माझा मुलगा नाशिकमध्ये येणार आहे. मला त्याच्यासाठी पोलीस प्रोटेक्शन हवं आहे. चल पटकन ऑर्डर दे. त्यावर लगेच आता शेकावत लगेच हवालदारला सांगणार, तेच आता राय तो भेटणार नाही. तुझ्या पोराला पोलीस प्रोटेक्शन भेटणार नाही. हा एरिया माझा आहे. आणि काय हो शेखावत, लगेच तोंडवर करून कुणाची बी मदत करायला निघायचं नाही. त्याला काय गरज आहे प्रोटेक्शनची? चल निघ इकडनं, भेटणार नाही तुला. साहेबला खूपच राग येतो. राया, तो माझा मुलगा या, एवढं लक्षात ठेव. तेव्हा राया म्हणू लागतो, असेल तुझा मुलगा, पण नाही भेटणार ना, निघायचं इकडनं. आणि शेखावत, तुम्हाला इथे काही दुसरं काम नाही आहे का? अहो पोलीस आहात तुम्ही, या वर्दीचा जरा चांगल्या कामासाठी उपयोग करा. उगाच कोणी काहीही सांगेल त्याच्या पाठीमागे पळत बसू नका. चल निघ इकडनं. तेव्हा लगेच आता साहेब भडकते, राया, या नाशिकमध्ये राहायचं असेल ना तर साहेबाचंच ऐकायचं. आणि आता तुला हे महागात पडणार आहे. तेव्हा राय लागते, चल निघ, कळलं मला, चल निघ. आता साहेब लगेच भडकते आणि तिकडनं निघून जाते. शेखावतही तिच्या पाठोपाठ जातो. तेव्हा लगेच राय लागतो, पळालं. कुत्र्याचं शेपूट कुत्र्या मागेच जातं शेवटी. आता मात्र लगेच साहेब बाहेर येते. तेव्हा शेखावत म्हणू लागतो, मॅडम ऐका, शांत व्हा. त्यावर लगेच आता साहेब म्हणू लागते, किती गाढव आहे हा राया, एक नंबरचा गाढव पोलीस आहे. त्याला काय वाटलं, तो माझ्याशी नडतोय, माझ्या मुलाला प्रोटेक्शन देऊ शकत नाही म्हणून मी त्याच्यासमोर हात जोडेल? पण मी मुद्दामून करते हे सगळं. आता मला त्याची वाट लावायची. त्यामुळे मॉन्टी, लवकरात लवकर त्या जय घोरपडे नावाचा पत्ता 1 तासाच्या आत माझ्यासमोर हजर कर. नाही त्या रायाची वाट लावली ना तर नावाची साहेब नाही. चल घेऊन ये त्याला. असे म्हणताच आता लगेच साहेब तिकडनं निघून जाते. तर इकडे जय घोरपडे आता सगळीकडे नोकरी शोधण्यासाठी वनवन भटकत असतो, पण त्याला काही कुठे नोकरी भेटत नाही. त्यामुळे आता हतबल झालेला जय घोरपडे रागाच्या भरातच आता रस्त्याने चिडचिड करत चाललेला असतो. तेवढ्यात मॉन्टीची गाडी आता जय घोरपडेजवळ येऊन थांबते. त्यावर जय ओरडतच म्हणू लागतो, दिसत नाही तुला, चल निघ इकडनं. तेव्हा लगेच आता मॉन्टी म्हणू लागतो, थकला असशील ना पायी पीठ करून, काम शोधून, बैस गाडीत, तुला कामाची गरज आहे ना, चल मी तुला काम देतो. आता जयला धक्काच बसतो. तेव्हा जय मनाशीच म्हणू लागतो, याला कसं कळलं की मला काम हवंय ते? त्यावर लगेच आता मॉन्टी म्हणू लागतो, हे बघ, तुला कामाची गरज आहे आणि मला कामाच्या माणसाची गरज आहे, त्यामुळे चल पटकन बैस बरं गाडीत. तेव्हा आता जय विचार करू लागतो. त्यावर मॉन्टी म्हणू लागतो, हे बघ, तुला जर आयुष्य बदलायचं असेल तर वेळ वाया घालू नको, विचार करू नको, चल. आता जय घोरपडे गाडीत बसतो आणि आता मॉन्टी त्याला साहेबांकडे म्हणजे त्या मॅडमकडे घेऊन आलेलो असतो. आता या बाईला समोर बघतात जयच्या मनात प्रश्न उभे राहतात, हा मला इकडे का घेऊन आलाय, ही कोण आहे? त्याच वेळेस आता लगेच साहेब म्हणू लागते, ये माझी इन्स्पेक्टर जय घोरपडे, तुझं स्वागत आहे माझ्या या केबिनमध्ये. तेव्हा जयला धक्काच बसतो, या बाईला माझ्या हिस्ट्रीबद्दल एवढं कसं माहिती? तेव्हा लगेच आता साहेब हसू लागते, काय झालं जय घोरपडे, धक्का बसला का? तुझी सगळी कुंडली मला माहिती. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, कोण आहेस तू आणि मला तू इकडे का आणलंय रे? त्यावर लगेच साहेब म्हणू लागते, हे बघ, तुला पैशाची गरज आहे, कामाची गरज आहे, म्हणून मी तुला काम देणार आहे, पण त्या बदल्यात तुला मी जे सांगेल तेच करावं लागेल. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, 1 मिनिट, रायाचा कुणाशी तरी पंगा चालू आहे, ती बाई तूच आहे का साहेब? त्यावर लगेच आता हसतच साहेब म्हणू लागते, अगदी बरोबर, कामाचा माणूस या, डोकं चालतं तुझं चांगलं, करेक्ट ओळखलं. अरे पण त्या रायाच्या भरोश्यावर कुठपर्यंत बसणार आहे? अरे तो राया फार तर फार तुझं लग्न लावेल, कन्यादान करून देईल, पण पैसा आयुष्यासाठी लागतो. आणि किती दिवस ती मंजिरी आणि तो राया तुम्हाला सांभाळणार आहे? थोडे दिवस, नंतर कंटाळून तुम्हाला देतीन ढकलून बाजूला, मग काय कराल? अरे पैशाशिवाय किंमत नसते रे जय घोरपडे. तू जर कमवता असला तर तुझ्या बायकोला सुखात ठेवू शकतो. तुझं गार्गीवरती प्रेम आहे ना, तरच तुझं लग्न होईल, तू जर पैसे कमवले तर. आणि हे बघ, तो राया
दिसताने जरी चांगला दिसत असला ना तरी जग खूप स्वार्थी आहे रे. अरे प्रेमापेक्षा स्वार्थाचा जास्त विचार करतात लोक. जेव्हा सगळं काही चांगलं होतं ना तेव्हा लोक कुणाचा विचार करत नाही रे. आणि तसंच होणार आहे तुझ्या बाबतीत. त्यामुळे तुला जर काम करायचं असेल तर हीच संधी आहे. बक्कळ पैसा आहे. मॉन्टी चल पटकन. मॉन्टी लगेच आता एक 50,000ची गड्डी काढतो आणि मॅडमच्या हातात देतो. तेव्हा आता साहेब म्हणू लागते, हे घे, एक काम करायचं, लगेच ही 50,000ची गड्डी तुझी. चल तुला पैसे सुरू झाले. तेव्हा जय म्हणू लागतो, पण काम काय करायचं आहे? त्यावर आता साहेब म्हणू लागते, हे घे, हे पैसे तुझे झाले म्हणून समज. फक्त मला माझ्या मुलासाठी प्रोटेक्शन हवं आहे, पोलीस प्रोटेक्शन. ते तू रायाकडून मिळवून द्यायचं. आता मात्र जय गप्प बसतो. तेव्हा लगेच साहेब म्हणू लागते, हे बघ, हे काम तुला जमणार असेल तर हो म्हण, नाहीतर नकार दे. पण जर तू हे काम केलंस तर 50,000 तुझे झाले म्हणून समज. आता जय एक नाही दोन नाही तिकडनं निघून जातो. तेव्हा मॉन्टी म्हणू लागतो, मॅडम मला असं वाटतंय हा जय घोरपडे काही पुन्हा येणार नाही. त्यावर साहेब म्हणू लागते, येणार, जय घोरपडे पुन्हा येणार. म्हणून तर तो ताबडतोब इकडनं निघाला ना. आता बघच हा माझा कसा कामाचा माणूस होतो. तर इकडे आता जय घोरपडे रस्त्याने टेन्शनमध्ये विचार करत चाललेला असतो. तेवढ्यात रायाची गाडी येते. राया थबकतो, जय, अरे काय झालं आहे? तू कसलं टेन्शनमध्ये? काही झालं आहे का? मला सांगशील का? जय आता लगेच रायाला म्हणू लागतो, नाही कुठे काय. त्याच वेळेस काही माणसं येतात. रायाचं कौतुक करू लागतात. खरंच साहेब तुमच्यामुळे आज आम्ही वाचलो, असं तसं कौतुक चालू असतं. आता जय लगेच विचारात पुढे निघून जातो. सारखं त्याला त्या साहेबांचं बोलणं आठवत असतं. जग स्वार्थी आहे, कोणी कोणाचा विचार करत नाही. तुला हे काम करणं खूप गरजेचं आहे. 50,000 भेटतील या कामाचे. तेव्हा लगेच आता जय तिकडनं निघून जातो. तर आता इकडे राया घरी आलेलो असतो. मिसफायर आता मस्त तिथे कॉटवरती बसलेली असते. तेव्हा राया म्हणू लागतो, फौजदारीन मालकीन बाई, मग काय चालू आहे तुमच्या डोक्यात, सांगू का? तुमच्या डोक्यात कसला विचार चालला आहे? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, फौजदार साहेब ओळखता येत असेल तर ओळखा. तेव्हा राया म्हणू लागतो, माझ्या मिसफायरच्या डोक्यात काय चाललं आहे माहिती? आता तिला ना आपल्या घरात एक छोटीशी परी हवी. मलाही परीच हवी, हो की नाही? फौजदारीन साहेब सांगा ना. त्यावर लगेच आता मिसफायर म्हणू लागते, हो अगदी बरोबर, मला परीच हवी. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, पण जर चुकून मुलगा झाला तर काय करायचं मग? याचा विचार केला आहे तुम्ही? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, केला की. एकदा नाही झालं म्हणून काय, आपण परत चान्स घ्यायचा. तेव्हा राया म्हणू लागतो, परतही नाही झाली परी मग? त्यावर लगेच मिसफायर म्हणू लागते, मग एकामागे एक चान्स घेतच राहायचा, पण मुलगी झालीच पाहिजे. आता राया इतका कसा खुश होतो, अरे बापरे मिसफायर एवढे? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो. दोघेही आता हसू लागतात. त्याच वेळेस दरवाजात जय येतो. या दोघांचं तर खरंच खूप आनंदात चाललं आहे. मलाही माझा संसार सुखी करायचा आहे, आनंदात असाच सजवायचा आहे. त्यासाठी मला हे काम घ्यावंच लागेल आणि आता याची तरतूद रायाच काढू शकतो, असे म्हणतात जय आतमध्ये येतो. आता राया मंजिरी त्याला विचारू लागतात, काय रे काय झालं, कसलं टेन्शन आलं आहे? तेव्हा जय म्हणू लागतो, राया नाही म्हणजे मी नोकरी बघायला गेलो होतो, मला नोकरी भेटली. तेव्हा आता राया लगेच खुशीत म्हणू लागतो, अरे बापरे भेटली नोकरी, म्हणजे आता गार्गी तुला होकार देणार. आता तुला कसलंही टेन्शन उरणार नाही. जयला आता पुढचं त्याला सांगायचं असतं, पण राया मंजिरी त्याला बोलूच देत नाही. राया आता लगेच जयला म्हणू लागतो, माझ्या भावाला नोकरी भेटली ना, मी मस्त तुझ्यासाठी गोडाचा शिरा करतो. राया लगेच तिकडनं निघून जातो. आता मंजिरी जयला म्हणू लागते, कॉंग्रॅच्युलेशन हा, मी त्याला मदत करते. आता जय लगेच मनाशी म्हणू लागतो, राया अरे यार तुम्ही ना समजून का घेत नाही आहे मला? राया आता गोडाचा शिरा बनवायला येतो खरा, पण शिरा कुठल्या भांड्यात बनवायचा, कसा बनवायचा हे त्याला ठाऊकच नसतं. तेव्हा मिसफायर म्हणू लागते, ठीक आहे, बायकोचं ऐकायचं आणि तशा पद्धतीने शिरा बनवायचा. मंजिरी आता त्याला सांगू लागते. दोघेही अगदी प्रेमाने एकमेकांच्या मिठीत येऊन आता हा गोडाचा शिरा बनवतात. त्याच वेळेस शिरा झालेला असतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया पण तू जयचं बोलणं ऐकूनच घेतलं नाही, त्याला काहीतरी बोलायचं असेल ना. तेव्हा राया म्हणू लागतो, नाही हा, माझा भाऊ आज नोकरीला लागला आहे, मी आधी त्याला गोड भरवणार आणि मगच त्याचं ऐकणार. तर आता इकडे जय लगेच आता गार्गीच्या रूममध्ये येतो. गार्गी आता पाठीमागे वळणार तेच ती जयला धडकते. आता जय पटकन तिला सावरतो. तेव्हा गार्गी म्हणू लागते, थँक्यू हा मला सावरल्याबद्दल. त्यावर जय म्हणू लागतो, मी तरी आत्ताच सावरलं आहे तुला, पण तू माझं अख्खं आयुष्य सावरावं असं मला वाटतंय. तेव्हा गार्गी विचारू लागते, मग काय झालं नोकरीचं? तेव्हा जय म्हणू लागतो, नोकरी भेटली, पण कसं आहे ना, मी ज्या
बॉसकडं काम करणार आहे ना, ती एक बाई आहे विक्रांती, आणि ती जरा डेंजर आहे. हे जर रायाला कळलं तर मग राया मला ही नोकरी करू देईल की नाही सांगता येत नाही. त्यावर गार्गी म्हणू लागते, हे बघ तुला काय काम करायचं आहे तिच्याकडे. त्यावर आत्ता लगेच जय म्हणू लागतो, मला मॅनेजमेंट बघायचं आहे, ती जी कामं सांगेल ती मॅनेज करायची. त्यावर लगेच गार्गी म्हणू लागते, झालं तर मग यात काय अवघड आहे. अरे तुझी बॉस कुठलीही कामं करू दे, तुला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे. ती कशीही असू दे, तू तर चांगला आहे ना, मग कशाला विचार करतोय. हे बघ या नोकरीला होकार दे, पैसे कमव. आयुष्य जर सुंदर आणि चांगलं जगायचं असेल ना जय, तर जवळ पैसा हवा. हे बघ तू काय काम करतो, कुठे करतो हे कोणी विचारणार नाही, पण तुझ्याकडे जर पैसा नसेल, नोकरी नसेल तर 100 प्रश्न विचारतील लोक. त्यामुळे तुला पैसे कमवणं गरजेचं आहे. तू या कामाला नकार देऊ नको, होकार दे. आता मात्र गार्गीचं हे बोलणं ऐकून जयला काय उत्तर द्यावं काही सुचत नाही. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता जय घोरपडे प्रोटेक्शन देणार खरं, पण हे रायाला समजताच राया आता त्या साहेबाच्या मुलाला पकडतो. आता त्यानंतर ही भडकलेली साहेब आता रायाच्या कुटुंबावरती काय वार करणार, काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.